अलंकार, आपण तुझ्या गावाहून इथे आलो ना, त्याचं तिकीट आहे. लॉटरीचं तिकीट नाहीये. काय एकटक बघत बसलास त्याच्याकडे? तू हे धर धर आधी. बघ ना यार पल्ले, हे तात्या असं गिफ्ट देतील माहित नव्हतं. काय बिघडलं असं, अजून काही दिवस राहिलो असतो आपण तिकडे तर. अरे वेड्या, तात्यांनी तुला घराबाहेर पडण्यास भाग पाडलं कारण अजून आपण स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय. आपलं नाव कमवून दाखवायचंय. अजून काय नाव कमवायचंय आपण? आपण किती जणांना धडा शिकवलाय, म्हणजे त्यांना सगळ्यांना आपलं नाव पाठ आहे. काय अजून धडा शिकवायचा आहे? तुझं बोल बच्चन देऊन झालं असेल ना, तर उठ आणि आंघोळीला जा. आंघोळीला? कुठे जाऊ आंघोळीला? अरे आपल्या बाथरूम मध्ये. अरे हे काय आपलं बाथरूम, मस्त हिरवगार. थांब एक मिनिट. असं पायऱ्या उतरून खाली गेलो की हे आपलं किचन आहे आणि तू बसलायस ना, तो आपला हॉल आहे. म्हणजे हॉलच्या पायऱ्या. समजा पाऊस बीस पडला आणि पाणी आणि चिखल सगळा झाला ना, तर वर झाडावर जाऊन बसायचं. वाव, ट्री हाऊस. आणि मस्त आपल्या ट्री हाऊस मध्ये बसून खाली आपल्या मुलांना बघायचं. गटारात खेळत असतील ना ते. हाय इकडे. काय? इकडे ये. बस. काय तुझ्या डोक्यात पाणी झालंय का पल्ले? आपण इथे राहणार, हे आपलं घर आहे. तू असाच बसून राहिलास ना, तर तेच करावं लागणार आहे. काय ना, आपण मुंबईत आलोय. आपल्याला मुंबईत घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत. पल्ले, आपण घर सोडताना आईने आपल्याला काही दागिने आणि पैसे दिले होते. जर का आपण ते दागिने आणि पैसे नाही, ते त्यांनी मला विश्वासानं वापरायला दिले. ठीक आहे, मग आता काय, जोपर्यंत घरासाठी पैसे जमत नाही तोपर्यंत भाड्याचं घर बघूया एखादं. आता कसा मुद्द्यावर आलास? चला चला घर शोधा. आधी ब्रोकर बघावं लागेल. मुंबईत ब्रोकर शिवाय आजकाल काय घेता येत नाही. हाँ, मग बघ ना ऑनलाइन. साहब, आजकल सब ऑनलाइन का जमाना है. हे बघ, हे घर कसं वाटतंय? छान आहे, डन करून टाक. हो ना? ए नाही नको, याला तर बाल्कनीच नाहीये. बाल्कनीचं आपल्याला काय करायचंय पण पल्ले? हा, कपडे कुठे वाळत घालणार? तुझ्या डोक्यावर? अरे घर कसं छान असलं पाहिजे. बरोबर आहे तुझं म्हणणं. बरोबर आहे. घर म्हणजे फक्त चार भिंती नाही का? त्यात प्रेम करायला एखाद्या गॅलरीचा कोपरा पण पाहिजे. लाडात येऊ नकोस आणि घर बघ. पहिले कसं ना, फोटोत प्रत्येक मुलगी ऐश्वर्या राय दिसते, पण प्रत्यक्षात जरा मामला वेगळाच असतो. आता याचा इथे काय संबंध आहे? घराचं पण सेम असतं. घर आपल्याला फोटोत ना खूप छान दिसतं, त्यात नसलेल्या सुविधा सुद्धा दिसतात, पण प्रत्यक्षात जाऊन बघितलं ना, काही संबंध नसतो फोटोचा आणि घराचा. तुझा फोन वाजतो बघ. अरे तर ब्रोकरचाच आहे. बघ ना काय बोलतोय. बोला. हाँ, आपने फोन किया था फ्लैट के बारे में. हिंदी बोलतोय जर तूच बोल. पण ना. अगदी नको. हेलो, तो आज आ सकता हो का फ्लैट देखने? अच्छा ठीक आहे. लोकेशन? मी लोकेशन पाठवतो, लवकर या. काय बोलला? आजच्या फ्लॅट बघायला जायचं असं म्हणाला. मग चल जाऊया. ये देखिए, बहुत अच्छा फ्लैट है. हाँ, ऑनर ने देखो फर्नीचर भी छोड़ा है. हाँ, अभी कोई यहाँ रहता नहीं है इसलिए ऐसा पड़ा है. आपको ओके होगा तो साफ सफाई करके रखता हूँ. इथे पाण्याची वगैरे काही अडचण नाहीये ना? क्या? अरे वो ऐसा विचार रही है कि पानी का अड़चन नहीं होता ना, कभी कभी क्या है बाई मानसों को ऐसा नड़ पे भांडन वगैरह होता है ना, तो इसलिए वो ऐसा कुछ है. वो क्या है, आप क्या बोल रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है. उनको बुलाइए ना. पण मुंबईत राहून किती वर्ष झाले हो? हाँ, हो गए 15 साल. तुम्हाला साधं मराठी बोलता येत नाही का? ऐसा कैसा आता है ना, थोड़ा थोड़ा. थोडा 15 वर्षात मी थाई भाषा शिकलो असतो, तुम्हाला साधं मराठी येत नाही. याला अर्थ नाही बरं का, म्हणजे माझंही कळत नाही तुम्हाला. ए पल्ले, चल का आपण दुसरीकडे बघू, तुम्हाला साधा बोलता येत नाही. चल जाऊ दे. मला सांगा,
बाथरूम मध्ये लिकेज वगैरे नाही आहे ना काही? नाही, एकदम टकाटक आहे बघा. चल ना. काय? मराठी बोलत असाल तर मग मी थांबतो, मग काय अडचण नाही. काय डिपॉझिट आणि भाड्याचं काय? भाडं किती? 25,000 पर महीना भाड़ा और डिपॉजिट बेगला देना पड़ेगा. डिपॉझिट किती? 1 लाख. एवढं डिपॉझिट? आता काय करायचं अलंकार? थांब जरा, कुछ कम, काही कमी नाही होऊ शकत का? हे देखो भैया, भैया तुम्ही. हे बघा भाऊ, तुम्हाला म्हणून मी कमी सांगितलं आहे, नाही तो दुसरी पार्टी तयारच आहे, ते पण कपलच आहे तुम्हारे जैसा. एक काम कर, त्या दुसऱ्या पार्टीचा नंबर द्या. ऐसा कैसा? या एक मिनिट, मी मराठी में समजत, मराठीतच सांगतोय बघा. काय आहे, तुम्हाला एक तर फक्त एकाकडूनच कमिशन मिळेल, पण माझी आयडिया घ्याल ना तर तुम्ही दोघांकडून कमिशन घेऊ शकाल. क्या बात कर रहे हो? हाँ, ऐसा हो सकता है? कैसे? अरे कैसे क्या, तुम खाली नंबर दो आणि तुम ना आम खाओ, कोई मत गिनो. दो नंबर दो. हाँ ले लो. हाँ. 99. अच्छा, अब कोई है. त्यांना ऍड्रेस नीट सांगितलंस ना? त्या पार्टीशी तू बोललीस, मी नाही बोललोय. तू बरोबर सांगितलंस ना? हा, सांगितलंय. दादा 2 ग्लास पाणी द्या ना फक्त. पहिले त्यांना पटेल ना हे जे काय आपण बोलणार होत ते. काय माहित, आता भेटल्याशिवाय कसं कळणार? हा, ते पण आहे म्हणा. बघूया काय बोलता काय नाही. ए, त्यांचा फोन. हॅलो. हा, 1 मिनिट, मी बाहेर येते. हा हा. ते बघ. कुठं? Pallavi, right? राईट. Hi. Me Rohit PrabhudesaI. And she's my lovely angel, my Angie, my snake bite. हा? Snake bite, my better half, my wife, Anjali. हाय, अंजली पाटकर. नमस्कार. ओके, नमस्कार. हा अलंकार, माझा नवरा. हाँ, सच अ नाइस कपल ना रोहित. Exactly. लोकेशन लगेच सापडलं ना? लगेच म्हणजे तुमचा फोन आला की लगेच निघालो आम्ही. पण मुंबईत लॉटरी एक वेळ लवकर लागेल, ऑटो नाही मिळणार. सो वी बुक अ कॅब आणि आलो लगेच. या ना आपण बसूया. या बस. एक मिनिट काढ. या बस. थँक्यू. बरं, तुम्ही काही चहा कॉफी काही घेणार का? नो, नॉट रिअली, थँक्स. सो तुम्ही काय करता? आय एम अ मार्केटिंग मॅनेजर आणि ही अंजली सध्या काम शोधतीये. तुम्ही? मी हे एनजीओचं काम बघतो. एनजीओचं आहे ते माझं, आणि ही घरूनच काम करते. वर्क फ्रॉम होम? हा, तेच. ते ब्रोकरकडनं तुमचा नंबर मिळाला आणि असं कळलं की तुम्हाला तो फ्लॅट हवा आहे. आणि काय, आम्हाला पण तो फ्लॅट खूप आवडलाय. तो पैसे इतके म्हणतो ना, ते परवडण्यासारखं नाही ना. हो ना, इट्स रिअली टू एक्सपेन्सिव्ह. हो, आमचं पण तेच मत आहे. आणि आमचं पण आत्ताच लग्न झालंय, सो आम्हालाही तसा फ्लॅट हवाच आहे. अरे वा, आमचं पण जस्ट अ वीक बिफोर. अच्छा, वा, मग तर प्रॉब्लेमच संपला. हा, कसं काय? काय म्हणजे तुमचंही आत्ताच लग्न झालंय, आमचंही आत्ताच लग्न झालंय. तुम्हाला पण फ्लॅटची गरज आहे, आम्हाला पण फ्लॅटची गरज आहे. पण तो जो काय फ्लॅट आहे तो फक्त एकाला असं परवडणारा नाही आहे ना. तर आपण जर का असं केलं तर. कसं? की आपण चौघं मिळून एकाच फ्लॅटमध्ये राहिलो तर. व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया दिस इज, मॅन. अरे हे किती भारी आहे.
म्हणजे यु नो आपण ते मेट्रो सिटीज मध्ये राहतात ना लोक, तसे राहू शकू. आणि मेट्रो सिटीज मध्ये तर लोकांना माहिती सुद्धा नसतं आपल्यासोबत फ्लॅट कोण शेअर करतंय. सो दिस इज समथिंग डिफरंट यार. कम ऑन. हो ना, हे खूप एक्साइटिंग आहे. एक्झॅक्टली. हा, एकच मिनिट. इतके लगेच कसे रेडी झाले? जरा विचित्रच वाटतायत ना. हा, विचित्र वाटतात, पण आता हो म्हणतात तर आपणही हो म्हणून टाकू. पण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना? एवढ्या जणांना शेंड्या लावल्या आपण, हे काय. चल बोलूया. गाईज, एनी प्रॉब्लेम? नाही, नो प्रॉब्लेम. देन डील इज फिक्स. मी ब्रोकरशी बोलून घेतो, आजच डन करूया सगळं. ओके ओके ओके. हाय फाय. बोलले या रोहित बद्दल मला अशी जरा शंका येते. कसली शंका? बघ ना, म्हणजे त्याचं वागणं बोलणं असं जरा असं ऍडव्हान्स वाटत नाही का तुला? हा, मग शहराकडे वाढलेला मुलगा आहे तो, आपल्यासारखा गावाहून नाही आलाय. नाही, शहरात जरी वाढलेलं असेल तरी असं प्रत्येकाला भेटल्या भेटल्या पटकन मिठ्या मारायची काय करायचं बरं? हा, कोणाला मिठी मारली? कोणाला काय पल्ले, तुलाच भेटल्या भेटल्या गचकन मिठी नाही मारली त्याने? विसरलीस? अच्छा, ते गावाकडे आपण कसा नमस्कार करतो तसं शहराकडे मिठी मारत असतील. एवढं काय त्यात? एवढं काय त्यात? त्याची बायको पण बहुतेक मिठी मारणार होती मला. हा, म्हटलं असू द्या वहिनी, राहू द्या, हे आपल्याला काही जमायचं नाही. काय जमायचं नाही? हे जे काय चाललंय ना पल्ले, मला ते काय जमायचं नाही. अलंकार, इथे इथे बघ, आता आपली डील झालेली आहे, ती ब्रेक नाही करता येणार. आणि आता हे नवीनच काय काढलंस तू मधूनच? हे विसरू नकोस, तुझ्याच डोक्यात आणली आयडिया रेंट शेअर करायचं. मी काय डील ब्रेक करायचं म्हणतच नाही, पण काय एक वागा बोलायची पद्धत असते. मी मराठी आता लेक्चर देत बसू नकोस प्लीज. तू इथे ये बघू, मला मदत कर. उगाच नको तिथे डोकं घालत बसतो. ये तू इथे. हळू, रिस्पेक्ट. आपण आपल्यात रिस्पेक्ट ठेवू, म्हणजे ते पण आवरतील का ते? आवरतील. आपल्याला काही करायची गरज नाहीये. यु नो व्हॉट, त्यांचे सो कॉल्ड संस्कार बघता आधी त्यांनी त्यांची रूम आवरली असेल आणि मग आता हॉल आवरत असतील. आपल्याला काही इंडिकेट सुद्धा करायची गरज नाहीये. अरे पण रोहित, असं बरोबर दिसतं का? आपण फ्लॅटमेट आहोत ना, मग सगळं काम कसं आपण 50-50 करायला हवं. अँजी, मला काय वाटतंय, दरवेळेस 50-50 कशाला पाहिजे? आपण डे वाईज काम डिवाइड करून घेऊयात ना. म्हणजे मंडे तुम्ही हे करा, ट्यूसडे आम्ही ते करतो. सिंपल. आय थिंक ते हॉल आवडतात. बघ, मी काय म्हणालो होतो तुला, डोंट वरी यार. आपण बाहेर जाऊन त्यांना सांगू, किड्स आज तुम्ही हॉल आवरलाय, उद्या आम्ही आवरतो. सिंपल. हो का? खरोखर आवडणार असेल ना तरच बोल, नाहीतर उगाच सगळं मला करायला लागेल. अँजी बेबी, किती ओळखतेस ना तुम्हाला. आय लव्ह यू. आवरा. कसं आहे? झालं बघ सगळं. कसं दिसतंय आता घर? अरे वाह, मस्त, कमाल, काय मस्त आवरलाय गाईज. आधी या घराला असं रूमचं फिलिंग होतं, पण आता अपग्रेड होऊन घर झालंय. गुड गाईज, गुड. कीप इट अप. हाय फाय. हाय फाय. अरे काय आणि सॉरी, मगाशी आम्ही हॉल आवरायला आलो नाही, कारण आमचीच रूम नव्हती आवरून झाली ना, म्हणून. हरकत नाही. हरकत नाही म्हणजे काय, हॉलचं जर का म्हणायला गेलं तर हॉल मी आवरलाय. थँक्यू. हॉल आम्ही आवरलाय. थँक्यू बोथ. तर मी चहा टाकतो आपल्याला. हा, तसं नाही नाही, मी करते, आलेच. Angie, come here, come here. Come here, baby.
चहा बोललो ना मी. अरे यार, आज आपण पहिल्यांदा शिफ्ट झालोय ना या घरात. कम ऑन, हाऊस वॉर्मिंग पार्टी झाली पाहिजे ना. हो ना, आपण पार्टी करूया का? एक्झॅक्टली. गाइस प्लीज डोंट टेल मी की तुम्हाला हाऊस वॉर्मिंग पार्टी काय असते माहिती नाही. कम ऑन. अरे बस काय हाऊस वॉर्मिंग ते ग्लोबल वॉर्मिंग. अरे ते पार्टी चाललं लक्षात मला. पार्टी करूया ना, पार्टी करूया. एक्झॅक्टली. कॉन गिव्ह मी हाय फाइव. हे घ्या ना, घ्या तिकडे पण घ्या, घ्या घ्या. लास्ट फाइव चीयर्स. याला म्हणतात हाऊस वॉर्मिंग पार्टी. अरे याला हे तर गावाकडे आमच्या. मी एक विचारू का? मला सॉरी बेबी. म्हणजे मला असं विचारायचं होतं की तुम्ही कसे भेटलात एकमेकांना आणि तुमची लव्ह स्टोरी. आमच्या लव्ह स्टोरी बद्दल आम्हाला कोणी विचारत नाही ना. सुई असं विचारते सगळ्यांना. असं काही नाही. हा काही बडबड करत असतो. अरे आपल्यासारखंच त्यांनी पण लग्न केलं घरच्यांच्या विरोधात जाऊन, म्हणून मी त्यांना विचारते. तुम्ही याचं काही ऐकू नका. हा असाच आहे. बर सांगा ना, तुम्ही कसे भेटलात एकमेकांना? आमचं आधीपासूनच एकमेकांवर प्रेम होतं. पण हिचं लग्न हिच्या वडिलांनी एका दुसऱ्याच माणसाशी ठरवलं होतं. तुम्हाला सांगतो, आपले मंगलाष्टक सुद्धा चालू होते आणि हिला नेमकी आली शिंक. बरे ही शिंकली आणि तो जो काय नवरा मुलगा होता तो पडला. असं कसं शक्य आहे? काहीतरी नका सांगू. नाही नाही, खरंच तसंच घडलं का ग? आणि नाही नंतरच काय ते विधी वगैरे मला आठवत नाही काय घडलं ते. फॅसिनेटिंग मॅन. हे मग तुमचं रियुनियन कसं झालं? काय ते सांग. घरच्यांनी माझी पाठवणी केली. गाडी गावाबाहेर थोड्या अंतरावर गेली असेल आणि बंद पडली. मग काय, ड्रायव्हर म्हणाला गाडीला धक्का द्यावा लागेल. त्याच्याबरोबर ना त्याचा एक मित्र पण होता. मग हे दोघं उतरले गाडीला धक्का द्यायला आणि गाडी अचानकच सुरू झाली आणि ड्रायव्हर मला घेऊन पळाला. म्हणजे तुला कोणत्या तरी तिसऱ्याच मुलाने पळवलं? हे नाही नाही नाही, तो ड्रायव्हर अलंकारच होता. ऍक्च्युली आमचा प्लॅनच तसा होता. हा, मग त्याच्यानंतर आम्ही कोर्टात लग्न केलं. मला सांगा ना, तुमची पण अशीच काहीतरी इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी असेल ना? असंच नाही, पण ऍक्च्युली खरं सांगू का, आमची स्टोरी याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठे भेटलो असेल माहितीये? इंस्टाग्रामवर. मी माझे जिमचे फोटोज अपलोड करायचो आणि ही लाईक करायची. मी एकदा हिची प्रोफाईल चेक केली आणि मग मी हिला लाईक करायला लागलो. मग चॅटिंग सुरू झालं, डेटिंग सुरू झालं, भेटी सुरू झाल्या. हिच्या घरी कळालं आणि मग झाले राडे सुरू. हिच्या घरच्यांनी हिचं घरातून बाहेर पडणं बंद केलं. मग काय, मला वाटलं नव्हतं अंजली मिल्खा निघेल, मिल्खा अशी पळून आली ना माझ्याकडे. काही दिवस लिव्ह इन मध्ये राहिलो आणि आता जस्ट अ वीक बिफोर घरी सांगितलं. घरच्यांना काही मान्य नव्हतंच. मग काय, ऑप्शनच नव्हतं आमच्याकडे. केलं लग्न. आता ना हिच्या घरचे असे शेरलॉक होम सारखे शोधत असतात आम्हाला, पण आम्ही घंटा त्यांच्या हाताला लागतं. घंटा वाजली, घंटा. ए रिलॅक्स, चिल गाइस, मी बघतो. एन्जॉय एन्जॉय. ह्याला काय झालं? कोण आलंय बाहेर? एक मिनिट, मी बघतो. घाबरायचं नाही, डेअरिंग पाहिजे. आलो.